तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिम्प्लिफिकेशन घातांक याच्यावर MPSC PYQ घेऊन आलेलो होतो. आपण भाग 1 मध्ये गणित कसे सोडवायचे, कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याविषयी अभ्यास केला होता. आता आपण हा भाग 2 घेऊन आलेलो आहोत सिम्प्लिफिकेशन घातांकाचा. तर याच्यामध्ये आपण MPSC मध्ये विचारलेले फक्त MPSC मध्ये विचारलेले प्रश्नच घेणार आहोत. तर बघा, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडेल. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. तर जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न MPSC गट प पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 म्हणजे नुकताच झालेल्या परीक्षेत विचारलेला आहे. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर कसं काढायचं? तर बघा, इथे दिलेलं आहे, या संख्येचा वर्ग आहे आणि या संख्येचा वर्ग आहे. याला जर आपण ए मानलं, याला काय म्हणायचं ए, याला काय म्हणायचं बी. म्हणजे हा ए झाला आणि हे बी झाला. हा पण काय होईल मग ए आणि बी, कारण संख्या दोन्ही सारख्याच आहे. तर वरती काय होईल मग? वरती काय होईल सांगा? एचा वर्ग होईल आणि बीचा वर्ग होईल, कारण याचा वर्ग दिलेला आहे, याचा वर्ग दिलेला आहे. आणि खाली काय होईल? ए वजा बी. तुम्हाला सूत्र माहीत आहे, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. याचं सूत्र काय आहे? एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी, हे याचं सूत्र आहे. आणि हा ए वजा बी जशाचा तसा खाली लिहायचा. आता आपण काय केलं, याचं सूत्र लिहिलं या ठिकाणी आणि हा ए वजा बी जसं. आता ए वजा बी कॅन्सल होईल, म्हणजे इथे काय उरलं? ए अधिक बी. ए अधिक बी. आता ए कशाला मानलं होतं आपण? 3.49ला. आणि बी कशाला मानलं होतं? 0.51ला. दोघांची बेरीज केली तर काय होईल? आता हे 9 आणि 1 10चं 0. इथे हातचा येईल, 5 आणि 4 9 आणि 1 10, 10चं 0. पुन्हा इथं पॉईंटच्या जागी पॉईंट लिहायचं, 2 अंकानंतर आहे. हातचा 1 इकडे गेला तर इथे आले 4. तर उत्तर किती आलं? 4. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सहज सोप्या पद्धतीनं सोडवता येतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. या सेम धर्तीवर हा एक प्रश्न मी घेतलेला आहे. MPSC क्लर्क 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये पण सेमच आहे. याला ए मानायचं, याला बी मानायचं, म्हणजे हा ए होईल आणि हा बी होईल. आता इथे काय मग? एचा वर्ग वरती वजा बीचा वर्ग, खाली काय मग? ए वजा बी. तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग आहे ना. तर याचं सूत्र काय? एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. बरोबर आहे. आणि खाली काय? ए वजा बी. तर ए वजा बी कॅन्सल होईल. इथे पण काय उरलं? ए अधिक बी उरलं, है ना. आता एची किंमत किती आहे? 3.57 आणि बीची किंमत किती घेतली होती? 2.43. आता दोघांची करायची बेरीज. आता हे 7 आणि 3 10चं 0. हातचाला 1. 5 आणि 4 5, हे 5 आणि हे 4 9. 9 आणि हातचा 1 म्हणजे 10. 10चं 0 पुन्हा होईल. हातचा इथे 1 द्यायचं समोर, म्हणजे 2 अधिक 1 3 झाले. 3 आणि 3 6 झाले. आणि दशांशचिन्ह 2 अंक सोडून आहे तर 2 अंक सोडून द्यायचं, म्हणजे उत्तर किती येईल? 6. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तिसरं उदाहरण बघा. इथे आता काय दिलेलं आहे? ही संख्या जी आहे 3 1/4, याला आपण ए मानलं आणि 2 5/7 याला आपण बी मानलं. तर काय होईल? ए अधिक बीचा वर्ग होईल इथे. आणि याला पण ए मानलाय, या संख्येला आपण, आणि याला बी मानलाय. तर ए वजा बीचा वर्ग हा दुसऱ्या कंसात होईल. तर ए अधिक बीचा वर्ग आणि वजा काय होईल? ए वजा बीचा वर्ग. तर याचं सूत्र लिहायचं दोघांचं. आता काय? पहिल्याचं सूत्र काय? ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. ए अधिक बीच्या वर्गाचे सूत्र आहे ना, बरोबर आहे का नाही आहे? आणि ए वजा बीच्या वर्गाचे सूत्र काय? ए वर्ग वजा 2ab आणि बीचा वर्ग. बरोबर आहे. हे दोघांचे सूत्र आपण लिहून घेतले. आता बघा, इथे काय करायचे? दोघांची इथे काय कशा चिन्ह आहे? वजाबाकीच्या. तर दोघांची वजाबाकी करायची. तर या दुसऱ्या पदावलीचे सगळे चिन्ह बदलतात. तर दुसऱ्या पदावलीचे म्हणजे एचं चिन्ह मायनस होईल, याचं मायनस आहे तर प्लस होईल, याचं प्लस आहे तर मायनस होईल. बरोबर आहे. तर इथे ए वर्ग वजा ए वर्ग हे दोन्ही, ए वर्गामधून ए वर्ग गेला तर इथे कॅन्सल होतील. बी वर्गामधून वजा बी वर्ग गेला तर हे पण कॅन्सल होईल. आता इथे 2ab अधिक 2ab म्हणजे किती राहिले? 4ab. तर 4ab काढायचं. आता 4 गुणिला एची किंमत किती आहे? 3 1/4 आणि बीची किंमत किती आहे? 2 5/7. असं सोडवायचं याला. आता याला हे कसं सोडवतात? याला 4ला 3 गुणतात, हे 4ला 3 गुणतात आणि त्याच्यामध्ये हा 1 मिळवतात. म्हणजे किती होईल इथे बघा? 4 गुणिला
4 त्रिक 12 आणि 1 13. इथे 13 आले वरती आणि हा छेदातला अंक जसाच्या तसा लिहितात. बरोबर आहे. इथे पण काय करतात, 7ला 2नी गुणतात आणि याच्यामध्ये 5 मिळवतात. म्हणजे 7 दुणे 14 आणि 5 19. 19 आणि हा भागीला 7 जसाच्या तसा. तर बघा आता हे 4 4 कॅन्सल झाले. 13 नी याला गुणायचं. 13 9 117. बरोबर आहे. 117चे 7 हातचे आले 11. 13 1 13 आणि 11 24. 24 247 आणि हे भागीला 7. तर ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. तर बघा ASO प्री एक्झाम 2013मध्ये हा प्रश्न विचारलेला होता आणि याचं उत्तर एवढं सोपं होतं. चला पुढचं गणित बघूया. तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, हा कंबाईन ग्रुप बी अँड सी प्रिलिम एक्झाम 2023मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे, या तिघांचा गुणाकार करायचा. इथे काय काय दिलेलं आहे, 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1. याची पद्धत समजून घ्या. हे गुणाकार भरपूर पोरं चुकवतात. आता बघा इथं पॉईंट नंतर एक अंक आहे, एक अंक आहे, एक अंक आहे. तर पॉईंट नंतर जेवढे अंक राहिले, आता ह्या संख्यांचा करायचा गुणाकार, संख्या घ्यायचा. इथे 1 1 1 गुणाकार काय होईल, एकच होईल. बरोबर आहे. तिघांचा गुणाकार काय होईल, एकच होईल. परंतु पॉईंट नंतर किती अंक आहे, हा 1 2 आणि 3. तर 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा असतो. म्हणजे इथे पॉईंट द्यायचा असतो. म्हणजे याचं उत्तर किती आलं, या एवढ्या भागाचं 0.001. आता हा भाग बघा, इथे काय 0.02 आणि इथे काय आहे गुणिला 0.02 गुणिला 0.02. तर बघा संख्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे किती आले, 8 आले. बरोबर आहे. आता दशांश चिन्ह सोडून इथं किती अंक आहे, 2. इथं दशांश चिन्ह सोडून 2 अंक आहे. दशांश चिन्ह सोडून 2 अंक म्हणजे 2 2 2 म्हणजे 6 अंक झाले. तर हे 6 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. हे 1 2 3 4 5 6 अंक सोडून इथं काय येईल, दशांश चिन्ह येईल. ठीक आहे. आता या दोघांची काय आहे, बेरीज आहे. तर या दोघांची बेरीज किती होईल सांगा. आता हे इकडे म्हणजे दशांश चिन्ह इथे 8 आहे. नंतर मग हे 2 शून्य लिहावं लागेल. मग इथे 1 आहे तरी 1 येईल. बरोबर आहे. मग हे 2 शून्यामध्ये 2 शून्य मिळवले तर 0 0 येईल आणि इकडे पॉईंट येईल आणि इकडे 0 येईल. तर ही झाली या वरच्या भागाची बेरीज. तसंच खालच्या भागाचं करायचं. हे बघा 0.00 आहे ना, याचं काय होईल मग आता सांगा. 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 8 होईल उत्तर. बरोबर आहे. संख्यांचा गुणाकार करायचा, 8 झालं. आता पॉईंट नंतर किती अंक आहे, इथं 1 आहे, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे. म्हणजे 3 अंक आहे. तर इथे 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा. हे 1 2 3 अंक सोडून इथे काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. ठीक आहे. इथं अंक नसले तर आपण 0 घेत असतो, म्हणून 0 घेतलेलं आहे. बरोबर आहे. आता इथे 3 अंक सोडून पॉईंट दिला. आता याचं करा. इथे पण 4 4 आणि 4 याचा गुणाकार किती होतो, 4 4 16 16 64. इथे 64 आले. बरोबर आहे. आलं लक्षात. आता इथे किती 2 अंक आहे, इथं 2 अंक आहे, इथं 2 अंक आहे. म्हणजे 6 अंक पाहिजे याला सोडून पॉईंट द्यायला. म्हणजे हे 6 अंक सोडून इथे पॉईंट येईल. बरोबर आहे. यांची करायची बेरीज. आता हे 64 जसेच्या तसे. नंतर 0 येईल. हा 8 आणि 0 म्हणजे 8 येईल. बरोबर आहे. आणि हे 0 आणि 0 म्हणजे 0. हा 0 आणि 0 म्हणजे 0. पॉईंट इथे येईल आणि इथे 0 येईल. म्हणजे याच्या भागाकारात काय आलं, 0.008064. तर बघा आता बघा हे पॉईंट, हे बघा पॉईंट नंतर किती अंक आहे, 6. पॉईंट नंतर किती अंक आहे, 6. तर पॉईंट काढून टाकायचा. म्हणजे इथे वरती काय उरलं, 1008 आणि खाली काय उरलं, 8064. तर बघा 8नी याला गुणलं जर याला, तर काय येते, ही खालची संख्या येते. म्हणजे 1/8 याचं उत्तर येते. 1/8 म्हणजे काय, आता 1ला 8नी भागितलं तर काय येते, 0.125 हे याचं उत्तर येईल. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 5. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, 8चा घातांक 5/3 दिलेला आहे. बरोबर आहे. तर 8चा घातांक 5/3ला मी कसं लिहू शकतो, बघा हा कशाचा आहे, 2चा काय आहे, 2चा घन आहे आणि हा काय आहे, 2चा वर्ग आहे. तर याला त्या स्वरूपात लिहायचं. बघा सर्वात लहान संख्या जी असते त्याच्या स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न करायचा. या ज्या संख्या आहेत त्यांना. म्हणजे इथे काय होईल, 2चा घन म्हणजे 8 आणि याचा घातांक दिलेला आहे आपल्याला 5/3. वजा इथे 2चा वर्ग येईल. मग 2चा वर्ग आणि याचा घातांक दिलेला आहे वजा 5/2. बरोबर आहे. आता बघा हा घन, आता बघा घातांकाचा घातांक असेल म्हणजे जसं एचा घातांक यम, याचा घातांक यन असेल तर एचा घातांक यम गुणिला यन असं होतं असते. ठीक आहे. म्हणजे या घातांकाचा गुणाकार होत असतो. घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. म्हणजे इथे काय होईल, 2 3चा घातांक आणि 5/3 याचा होईल गुणाकार वजा
2चा घातांक 2 गुणिला वजा 5/2 यांचा होईल गुणाकार. तर हे 3 3 कॅन्सल झाले, हे 2 2 कॅन्सल झाले, म्हणजे इथे काय आलं 2चा घातांक 5 आला आणि वजा 2चा घातांक इथे वजा 5 आला. ठीक आहे. तर तुम्हाला माहीत आहे कोणत्याही संख्येचा घातांक जर मायनस असेल, एचा घातांक मायनस असेल तर याला कसं लिहितात, 1/एचा घातांक यम, हे याचं सूत्र आहे. ठीक आहे. तर याला कसं लिहिलं जाईल मग, 1/2चा घातांक 5 आणि हे 2चा घातांक 5 जसेच्या तसे राहील. आता 2चा घातांक 5 म्हणजे किती, 32 आणि हे वजा 1/32, बरोबर आहे. तर याचं जर आपण सोल्युशन काढलं तर हे 31/32 याचं उत्तर येतं. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा या ठिकाणी थोडी गडबड झालेली आहे. हा असेल तर इथे शब्द टाकायला पाहिजे होता, असेल तर इथे मध्ये पाहिजे होता, म्हणजे याची किंमत एवढी असेल तर याची किंमत क्वेश्चन मार्क, बरोबर आहे, याची किंमत क्वेश्चन मार्क असं पाहिजे होतं. थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर लक्षात घ्या, हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी मेन्स एक्झाम 2023 विचारलेला आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, हा जो दुसरा भाग दिला आहे ज्याची किंमत काढायची आपल्याला, कशाची किंमत काढायची, √x + 1/√x, याची किंमत काढायची ती याचा करायचा वर्ग. याचा वर्ग केला तर काय होईल, एचा वर्ग होईल. आता ए अधिक बी, हा ए आहे हा बी आहे, तर याचा फॉर्म्युला काय, एचा वर्ग म्हणजे √xचा वर्ग करावा लागेल. हां, मग त्याच्यानंतर काय होईल, 2ab म्हणजे 2 गुणिला √x आणि 1/√x, बरोबर आहे. हे बरोबर आहे का, आला का लक्षात तुमचं. म्हणजे काय होईल, 2 गुणिला ए बी, हा ए आहे ना हा बी आहे, तर 2ab, बरोबर आहे. एचा वर्ग म्हणजे √xचा वर्ग होईल. आता 2ab म्हणजे काय होईल, 2 गुणिला √x आणि हा 1/√x, आणि नंतर काय होईल बीचा वर्ग 1/√xचा वर्ग असं होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी √xचा वर्ग काय होतो, x होतो, आणि 2 हे √x कॅन्सल होतात, इथे 2च उरतात, आणि इथे काय होईल 1/√xचा वर्ग काय होईल 1/x, म्हणजे 1चा वर्ग 1 होतो आणि √xचा वर्ग x होतो, बरोबर आहे. तर आपल्याला कशाची किंमत माहिती आहे, याची किंमत माहिती आहे. हे कशाच्या बरोबर आलं, √x अधिक 1/√x याच्या वर्गाच्या बरोबर आलेला आहे, याच्या वर्गाच्या बरोबर ही किंमत आलेली आहे. आता याची किंमत किती आहे आपल्याकडे, 5.5, याला बेरजेला किती आहे 2, आणि इकडे काय उरलं मग √x अधिक 1/√x याचा वर्ग, बरोबर आहे. तर हे किती आले 7.5 म्हणजे याचा वर्ग, बरोबर आहे. तर मग याचं वर्गमूळ घ्यावं लागेल दोन्ही बाजूचं, तर मग याला वर्गमुळात टाकावं लागेल, म्हणजे 7.5ला काय टाकावं लागेल वर्गमुळात, म्हणजे कशाची किंमत मिळेल √x + 1/√x, म्हणजे याची किंमत किती येईल √7.5, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. चला पुढचं उदाहरण बघूया. तर बघा 3चा घातांक 4 भागीला 3चा घातांक x. तर बघा इथे एक सूत्र आहे, एचा घातांक m भागीला एचा घातांक n बरोबर काय होतो, एचा घातांक m वजा n. तर याप्रमाणे याचं काय होईल, 3चा घातांक 4 वजा x, बरोबर आहे. 3चा घातांक 4 भागीला 3चा घातांक x म्हणजे 3चा घातांक 4 वजा x. याची किंमत किती दिलेली आहे, 590 आणि 49, बरोबर आहे. आता हे 3च्या घातांकाच्या स्वरूपात आहे, पण किती आहे ते बघायचं आहे आपल्याला. मी एक अंदाजे घेतो, समजा हे 3चा घातांक 10 असेल तर कन्सिडर करा, तर 3चा घातांक 3, 3चा घातांक 3, 3चा घातांक 3 गुणिला 3 करू आपण, म्हणजे काय होईल 3चा घातांक 10 होईल, कारण हे 3 अधिक 3 अधिक 3 म्हणजे 9, आणि याचा घातांक 1 10, तर हे 10 म्हणजे 3चा घातांक 10 बरोबर काय होईल 3चा घातांक 3 3 3 असं होईल, बरोबर आहे, आणि गुणिला 3चा घातांक 1. आता हे याचं उत्तर किती आहे 27, याचं उत्तर 27, याचं उत्तर 27 गुणिला 3, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा 27चा वर्ग किती येतो, 27चा वर्ग येतो 729, आणि 27 3 किती होतात 81, यांचा गुणाकार केला तर 590 49 येते, म्हणजे 3च्या घातांक 10ची किंमत एवढी येते. म्हणजे इथे काय येईल 3च्या घातांक 10, 3च्या घातांक 4 वजा x म्हणजे 3च्या घातांक किती आला 10, म्हणजे बेस गायब करून टाकू आपण. आता हे वर्ष जे आहे पावरचं इक्वल होऊन जाईल, म्हणजे 4 वजा x बरोबर 10, 4 वजा x बरोबर 10, म्हणजे xची किंमत किती येईल सांगा. आता xची किंमत येईल किती येईल, -6. सोडवायचं याला कसं सोडवणार,
हा 4 इकडे घेऊन गेला आपण तर इथं राहील वजा एक्स आणि 4 इकडे नेलं तर काय येईल 6. तर एक्स म्हणजे काय होईल वजा एक्स म्हणजे 6 म्हणजे एक्सची किंमत किती येईल वजा 6. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येते. चला वजा 6 याचं उत्तर. चला पुढचं गणित बघूया. प्रॉब्लेम नंबर 8. तर बघा अशा गणितात काय करायचं तुम्हाला एक ट्रिक सांगून ठेवतो मी. हा बघा याला बेस नाही आहे म्हणजे 1 घ्यायचा वजा 1/3 आहे. ठीक आहे असं आहे ना हे पहिलं जे आहे. तर याचा काय करायचं तिरकस गुणाकार 3 1 3 आणि 1 गुणिला 1 म्हणजे 1 आणि 1 गुणिला 3 म्हणजे 3 असा तिरकस गुणाकार होतो ना. हे क्रॉस दोन्ही याचं करायचं आणि खालचं गुणाकार करायचं. तर बघा 3 वजा 1 म्हणजे इथे किती आले 2 इथे आलं 2/3 2/3 2/3 याची किंमत आली पहिल्या याची आणि शेवटच्या याची काढायची मधातले सोडून द्यायचे बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त शेवटच्या याची काढायची. म्हणजे बघा 80 वजा 1 म्हणजे 79 भागीला 80 अशी याची किंमत निघेल. तर काय करायचं हा पहिला अंक घ्यायचा आणि हा शेवटचा अंक घ्यायचा बाकीचं सगळं सोडून द्यायचं. पहिला अंक किती आहे 2 शेवटचा अंक किती आहे 80 याला भागाकार करायचा 2 1 2 2 40 80 म्हणजे 1/40 याचं उत्तर निघते. बस एवढंच करायचं. बाकीचे तुम्ही करत बसले किचकट होईल. त्याच्यापेक्षा हे लक्षात ठेवायचं याच्यामधला पहिला अंक वरचा आणि याच्यामधला अंशाचा अंक घ्यायचा याच्यामधला अंशाचा आणि हा शेवटचा याच्यामधला छेदाचा अंक घ्यायचा. यांचं अंश आणि छेदामध्ये लिहायचं भागाकार करून टाकायचं उत्तर निघून जाईल. चला पुढचं उदाहरण बघा. प्रॉब्लेम नंबर 9. तर बघा या ठिकाणी काय दिलं आहे 4चा घातांक बी वजा 4चा घातांक बी वजा 1. आता मला सांगा एचा घातांक यम वजा एन असेल तर आपण काय लिहितो एचा घातांक यम भागीला एचा घातांक एन लिहितो बरोबर आहे. तर याला कसं लिहिता येईल 4चा घातांक बी वजा 1 आहे तर याला कसं लिहिता येईल 4चा घातांक बी भागीला 4चा घातांक 1 बरोबर आहे. 4चा घातांक 1 म्हणजे 4च होईल बरोबर आहे. म्हणजे मी कसं लिहू याला 4b 4चा घातांक बी आणि 4चा घातांक बी भागीला 4 बरोबर आहे. असं लिहिलं तरी चालेल बरोबर आहे ना. 24 याची किंमत किती आहे 24. तर या ठिकाणी बघा 4नी याला गुणायचं 4 गुणिला 4चा घातांक बी वजा 4चा घातांक बी आणि हा 4नी याला गुणायचं म्हणजे 24 चोक 96 बरोबर आहे. 4नी प्रत्येक पदाला गुणलं आपण. याला जर 4नी गुणलं तर 4 गुणिला 4चा घातांक बी होईल. याला जर 4नी गुणलं तर 4 4 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 4चा घातांक बीच राहील इथे. याला 4नी गुणलं तर 96 होईल म्हणजे प्रत्येक पदाला आपण 4नी गुणलेला आहे. ठीक आहे. तर बघा इथे 4चा घातांक बी बाहेर निघतो इथून कॉमन निघतो दोन्ही याच्यातून कॉमन काढायचं याला इथे कॉमन निघाला तर इथे किती उरले 4 इथे काहीच नाही उरले म्हणजे 1 उरतोय बरोबर आहे आणि इकडे किती आहे 96. तर बघा 4चा घातांक बी गुणिला 3 बरोबर 96. आता या 3 गुणाकारात आहे इकडे गेल्यावर भागाकारात होईल म्हणजे 4चा घातांक बी बरोबर किती आलं 96 भागीला 3 म्हणजे 32 32 3 96 बरोबर आहे. आता बघा हे कशाच्या 4 कशाचा वर्ग आहे 2चा 2चा वर्ग याचा घातांक बी बरोबर काय होईल 2चा घातांक 5 32 म्हणजे 2चा घातांक 5 बरोबर आहे. आता बघा घातांकाचा घातांक असेल तर त्याचा काय होतो गुणाकार होतो. मी खूपदा सांगितलेलं आहे याच्यामध्ये घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार म्हणजे 2चा घातांक 2b बरोबर 2चा घातांक 5 म्हणजे आता काय होईल बेस सारखा आहे तर हे वरचे जे आहे पावर सारखे होईल म्हणजे 2b बरोबर काय होईल 5 होईल. इथे काय होईल 2b बरोबर 5 2b बरोबर 5 होईल. आलं लक्षात 2b बरोबर काय आलं मग 5 आलं 2b बरोबर 5 बरोबर आहे. तर बीची किंमत किती येईल मग 5/2 2 इकडे नेले तर 5/2. आता यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला 2bचा घातांक b म्हणजे किती. तर 2bचा घातांक b काढायचा असेल तर काय करावं लागेल सांगा. आता काय करावं लागेल सांगा 2bचा घातांक b म्हणजे 2 गुणिला b ची किंमत किती आहे 5/2 याचा घातांक किती याचा घातांक 5/2 ठीक आहे. तर बघा आता हे 2 कॅन्सल होतात म्हणजे 5चा घातांक 5/2 याला कसं लिहिता येईल 5चा घातांक 5/2ला आता 1/2 म्हणजे काय स्क्वेअर रूट 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट तर हे भागीला याचा घातांक 5 म्हणजे किती होईल √5चा घातांक 5. आता √5ला 5 वेळा गुणाकारात लिहिलं आपण तर 25√5 येते म्हणजे याचं उत्तर 25√5 आहे. अशा प्रकारे सगळे उदाहरणं आपण MPSC परीक्षेत विचारलेले सगळे 9 उदाहरणं आपण सोडवलेले आहे. चला इथेच मी हा व्हिडिओ संपवतो. तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरतो. थँक्यू.